नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि मी यामिनी महामुंडकर. 100 गावं 100 बातम्या या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात. राज्यामध्ये 34 जिल्ह्यामध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. 34 जिल्ह्यातल्या 7,751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंच पदाची आज निवडणूक होतीये. आणि या निवडणुकांसाठी गावोगावी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतदानासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे. तर मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगीत तालीम आणि ग्रामीण राजकारणातील महत्त्वाच्या या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय. कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. एकूण 7,751 ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका. कुठल्या जिल्ह्यामध्ये किती ग्रामपंचायती? तर अहमदनगरमध्ये 203 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर अकोल्यामध्ये 266 ग्रामपंचायतींसाठी. तर अमरावती जिल्ह्यामध्ये 257 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर औरंगाबादमध्ये 219 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये 704 आहेत ग्रामपंचायती आणि त्यासाठी आज मतदान. तर भंडारा जिल्ह्यामध्ये 363 ग्रामपंचायती आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 279 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. तर चंद्रपूरमध्ये केवळ 59 ग्रामपंचायती आहेत आणि त्यांच्यासाठी आज मतदान पार पडणार आहे. धुळे जिल्ह्यामध्ये 128 ग्रामपंचायती आहेत. एकूण संपूर्ण राज्यभरात 7,751 ग्रामपंचायती आणि त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यातल्या 27 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान. तर गोंदियामध्ये 348 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पाडणार आहे. तर हिंगोलीमध्ये 62 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. तसंच जळगाव जिल्ह्यामध्ये 140 ग्रामपंचायती आहेत आणि त्यासाठी आज मतदान पार पडणार आहे. जालन्यामध्ये 266 ग्रामपंचायती. अशा राज्यामध्ये एकूण 7,751 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडेल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 474 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यापैकी 45 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्यात. तर उर्वरित ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होईल. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच राज्य पातळीवरचे नेते हे गाव पातळीवरती प्रचारासाठी उतरताना दिसले होते. आज ग्रामपंचायतीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर ग्रामपंचायतीमध्ये कोण बाजी मारणार आहे याकडे आता आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेत. ज्ञानेश्वर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण किती ग्रामपंचायती आहेत? किती वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल? तिथे काय वातावरण? श्वेता, अत्यंत चुरशीनं ही ग्रामपंचायतीची निवडणूक आहे ती कोल्हापूरमध्ये होताना पाहायला मिळते. 474 ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. मात्र यापैकी 45 ग्रामपंचायती आहेत त्या बिनविरोध झालेल्या आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहू शकतो की मतदानासाठी आता मतदार आहेत, उमेदवार प्रतिनिधी आहेत, हे सगळे आता या मतदान केंद्रावरती यायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी मतदान यंत्राची चाचणी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठी उमेदवार प्रतिनिधी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं पाहायला मिळते. या मतदान यंत्राची खात्री केल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला याची सुरुवात होणार आहे. या ठिकाणी एका मतदान यंत्राची पूजा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत चुरशीनं गावकीत आणि भावकीत होणारी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे आपण पाहतोय आणि त्याचमुळे अत्यंत प्रतिष्ठेची अशा पद्धतीची ही निवडणूक होताना पाहायला मिळते की आपल्याला माहितच आहे ज्या पद्धतीनं राज्य पातळीवरचे नेते कोल्हापूरच्या या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उतरले होते त्यामुळे त्याची ईर्ष्या आणि चुरस जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीचं वातावरण आज सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात आहे ती 7:30 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया असणार आहे. मात्र तत्पूर्वीची तयारी आहे ते मशीन तपासणी आणि या ठिकाणी उमेदवार त्यांना या एकूणच बाबीची माहिती देणं याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि प्रत्यक्षात 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मात्र अत्यंत चुरशीनं ही सगळी मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते आणि मतदार सुद्धा आता मतदान केंद्रावरती यायला सुरुवात झाल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र अत्यंत चुरशीनं ही निवडणूक होणार आहे कारण
ज्या पद्धतीने राज्य पातळीवरचे नेते या प्रचारात उतरले होते त्यामुळे अनेक नेत्यांची आता प्रतिष्ठा सुद्धा या निमित्तानं पणाला लागल्याचं पाहायला बरोबर. मिळतंय. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि दृश्यांसाठी. ज्या वेळेला प्रत्यक्षात मतदान सुरू होईल त्यावेळी पुन्हा तुमच्याकडे येऊच. कसा प्रतिसाद मिळतोय या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी ते पाहण्यासाठी. आणि एक मोठी बातमी येते, ग्रामपंचायत निवडणूक कामामध्ये कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 6 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बीडच्या वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारसकर यांनी दिलेले आहेत. आणि या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून बीड जिल्ह्यात प्रशासकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वडवणी तालुक्यात निवडणुकीच्या कामकाजात नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातल्या 6 कर्मचाऱ्यांवरती मतदान अधिकारी केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामकाजामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय. बीडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान कामामध्ये कसूर केल्याप्रकरणी 6 कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे आणि जिल्ह्यातील 671 ग्रामपंचायत प्रत्यक्ष मतदानाला 7:30 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. तर 47 गावचे सरपंच बिनविरोध निवडून आले असून संपूर्ण ग्रामपंचायत ही बिनविरोध आलेल्यांची संख्या आता 33 आहे. जिल्ह्यातील 323 मतदान केंद्र संवेदनशील आहेत बीडमध्ये, तर 79 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रामध्ये व्हिडिओ शूटिंग देखील केली जाणार आहे. तर आज ग्रामपंचायतीचा रणसंग्राम न्यूज 18 लोकमतवर तुम्हाला पाहता येणार आहे. राज्यातल्या 7,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडतंय. बीडमध्ये नेमकी काय स्थिती आहे, काय तिथे गोंधळ झालाय, का तिथे कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं, हे देखील जाणून घेऊयात. आपण आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधून आपल्या सोबत जोडले गेले. सुरेश, काय झाले तिथे? बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायती या बीडमध्ये आहेत. 704 आहे आणि विशेष म्हणजे याच्यापैकी ज्या 33 ग्रामपंचायती बिनविरोध आलेल्या आहेत त्यामुळे जर आपण पाहिलं तर जवळपास 671 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. आणि जी वडवणीमध्ये कारवाई केली गेली ती कर्तव्यात कसूर केल्यामुळं आता ज्यावेळेस ईव्हीएम मशीन आणि मतदान साहित्य घेऊन जात असताना जे मतदान अधिकारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी थांबणं अपेक्षित होतं आणि लवकर येणं अपेक्षित होतं, मात्र ती गोष्ट त्या ठिकाणी केली गेली नाही. त्यामुळे वडवणीच्या तहसीलदारांनी त्या 6 कर्मचाऱ्यावरती कारवाई केली. त्यामुळे इथलं जे प्रशासन आहे ते आता आणखी सतर्क झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा हा निवडणूक निर्णय अधिकारी कधी खपवून घेत नसतात. विशेष बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 704 ग्रामपंचायतीमध्ये चुरशीची निवडणूक होते. विशेष याच्यासाठी प्रचारासाठी वेगवेगळे फंडे देखील वापरले गेले आणि ही निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी प्रशासनाचा बंदोबस्त जर आपण पाहिलं तर कडकोट बंदोबस्त आहे. जवळपास 3200 पोलीस कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. 2 अप्पर जिल्हा अधिकारी आणि त्याचबरोबर डीवायएसपी लेवलचे अधिकारी असे मिळून एकंदरीतच जवळपास 3200 अशी पोलिसांची कुमक असणार आहे. तर ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जिल्ह्यामध्ये जे सगळे कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती 12,000 कर्मचाऱ्यांची संख्या आहे. त्याचबरोबर पथकं देखील तयार केले गेलेले आहेत आणि निवडणूक अधिकारी म्हणून जवळपास 350 लोक या ठिकाणी काम पाहत आहेत. राज्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायती बीडमध्ये आहेत आणि विशेष म्हणजे बीडकडे लक्ष लागलेले याचं कारणच असंच आहे. मुंडे बहीण भाऊ असतील यामध्ये ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीची प्रतिष्ठा आहे. तसंच क्षीरसागर काका पुतणे असतील, आमदार सुरेश धस असतील, पंडित घराणा असेल, हे जे काही प्रतिष्ठित घराणे आहेत राजकारणातील, बीडच्या राजकारणातील, राज्याच्या राजकारणामध्ये परिणामकारक घराणे, याच्यामध्ये आता ग्रामपंचायत निवडणुका कोणाच्या ताब्यात येणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आज घडीला ग्रामपंचायत निवडणूक ही चुरशीची होत असताना पाहायला मिळते. आता 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. आता माझ्या पाठीमागे आपण पाहतोय लोक हे मतदान करण्यासाठी देखील उत्सुक आहेत. त्यामुळं मतदानाला सुरुवात झाल्याबरोबर लगेच मतदानासाठी लोकांची लाईन देखील लागणार आहे. त्यामुळे एकंदरीतच बीड मधील निवडणूक ही शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन हे प्रयत्न करत आहे. सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.
यानंतर पुढची मोठी बातमी आहे. कालच्या महाविकास आघाडीनं मुंबईमध्ये काढलेल्या मोर्चातल्या गर्दीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पैसे देऊन या मोर्चामध्ये गर्दी जमवल्याचा आरोप केला जातोय. यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. फक्त राजकारणासाठी महापुरुषांच्या नावानं राजकारण सुरू असून नॅनो मोर्चामुळे मुंबईत कोणाची ताकद आहे हे दिसून आल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तर मोर्चातील गर्दी ही पैसे वाटून आणल्याच्या आरोपाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र इन्कार केला. आता तर जे व्हिडिओ बाहेर येत आहेत ते खरं म्हणजे मला असं वाटतं की अक्षरशः लाजिरवाणे अशा प्रकारचे आहेत. आलेल्या लोकांना आपण कशाला आलो आहे हे माहिती नाही आहे, काय कार्यक्रम आहे हे माहिती नाही आहे, कोणाच्या पक्षाचा आहे हे माहिती नाही आहे, पैसे वाटले जात आहेत आणि इतकं सगळं करून देखील संख्या ते जमवू शकले नाहीत. याचा अर्थ कुठेतरी जनतेला काय हवं आहे, जनतेच्या मनात काय आहे याचा ट्रॅक या पक्षांचा तुटलेला आहे. जनतेलाही माहिती आहे की राजकारणाकरता राजकारण करतायत आणि महापुरुषांच्या नावाने केलं जाणारं राजकारण हे जनतेला मंजूर नाही आहे, हेच यातनं लक्षात येतं. माझ्या माहितीप्रमाणे अजिबात तसं झालेलं नाही, कारण मी पण त्या मोर्चामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी होतो. मोर्चा संपला त्याही वेळेस मी काही लोकांशी बोलत होतो. अशा प्रकारचे कुठेही लोक मला पैसे देऊन आणलेले दिसले नाही. कारण नसताना बदनामी करण्याचं काही कारण नाही. आणि उपमुख्यमंत्र्यांनी नॅनो नाव ठेवावं का स्कूटर नाव ठेवावं का आणखीन कुठलं नाव ठेवावं त्यांचा अधिकार, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्या गोष्टीला फार महत्त्व देत नाही. आज लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीमा मार्गावर हा मेगा ब्लॉक असणार आहे. तर हार्बर रेल्वेवरती पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. या मेगा ब्लॉकच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष उपनगरीय लोकल चालवण्यात येतील. आणि या ब्लॉकच्या कालावधीत ठाणे ते वाशी नेरुळ या स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक नसल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर उल्हासनगरमधून एक मोठी बातमी येते. एका ऑफिसला तिथे आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑफिसच्या शटरवरती टवाळखोरांनी ज्वलनशील पदार्थ फेकून ही आग लावल्याचं सीसीटीव्हीमध्ये दृश्य कैद झालंय. उल्हासनगर कॅम्प 1 भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. प्रेम शर्मा यांचं इस्टेट एजंटचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप देखील प्रेम शर्मा यांनी केलाय. उल्हासनगरमध्ये एका इस्टेट एजंटचं ऑफिस जाळण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय आणि त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असता पोलिसांकडूनच टाळाटाळ झाली असल्याचा आरोप या दुकानाच्या मालकानं केलाय. प्रेम शर्मा ज्याचं नाव. आज औरंगाबादमध्ये लोकमत समूहाच्या महामॅरेथॉनची सुरुवात झाली आणि या मॅरेथॉनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. आबालवृद्ध मिळून जवळपास 12,000 स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावतायत. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, मंत्री सनीबान भुमरे आणि मंत्री अतुल सावे या स्पर्धेसाठी आलेत. लोकमत समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा स्वतः धावपटूंना उत्साह वाढवत आहेत आणि ही मॅरेथॉन 4 वयोगटांमध्ये पार पडते. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत औरंगाबादमधनं जोडले गेले आहेत. औरंगाबादमध्ये महामॅरेथॉनचं जे आयोजन करण्यात आलंय सिद्धार्थ, त्याबद्दल काय सविस्तर? सवय लावणारे आपण बघतोय भल्या पहाटे फार मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी आले. या ठिकाणी मॅरेथॉन सुरू व्हायच्या आधीच्या एक्सरसाइज साठी ही लोक जमलेली आहेत. मात्र स्वतः लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा असतील, त्यांच्या पत्नी आशू दर्डा असतील, हे सगळे जे आहेत पहाटेपासून जे आहेत पूर्ण
पूर्णपणे तयारीला लागतात. आपण बघतोय आता फिनिशिंग पॉइंटला आहे आणि बाबूजी आणि स्वतः मॅडम या ठिकाणी धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. कारण आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दर्डा फॅमिलीची सून सुद्धा या ठिकाणी रुचिरा मॅडम याचे आयोजन करतात. सगळे पूर्ण कुटुंब यामध्ये सहभागी होत असतं. बाबू काय म्हणाल, औरंगाबादला तुम्ही धावायची सवय लावली, आज औरंगाबादकरांचा मी आभारी आहे की त्यांनी महामॅरेथॉनला इतकं यशस्वी केलं की आज लोकमतचा औरंगाबाद महामॅरेथॉन पूर्ण मुंबईपर्यंत पोहोचलंय. महाराष्ट्रात 6 ठिकाणी ज्या पद्धतीने महामॅरेथॉन होतं, आज एक प्रचंड उत्साह सगळ्यांमध्ये आहे. निश्चितपणे त्यांची सून रुचिरा मॅडम आहेत. मॅडम काय म्हणणार तुम्ही? दरवर्षी मी बघतो लोकांचा उत्साह वाढत चाललेला आहे, सहभाग वाढत. बहुत अच्छा लग रहा है मुझे. आज ये माहौल इतना एनर्जेटिक है, बहुत ज्यादा मजा आ रहा है. आज एक और महा मॉर्निंग है औरंगाबाद में और बहुत ज्यादा अच्छा लग रहा है हमें. और इतने लोग आए एनकरेज करने के लिए, रियली हमारा उत्साह बढ़ रहा है. मॅडम काय म्हणाल, तुम्ही स्वतः फार सहभागी होता यामध्ये, महिलांचा उत्साह वाढवतो. आई थिंक दिस इज द बेस्ट स्टेज फॉर लेडीज ऑल्सो. और बहुत ज्यादा अच्छा लग रहा है. एंड ऑल कांग्रेस टू रुचिरा एंड बेस्ट ऑफ लक टू ऑल द रनर्स. पण आता केंद्रीय मंत्री भागवत कराड असतील, संदीपान भुमरे या ठिकाणी आहेत. सर काय म्हणाल, अगदी पहाटे 5 वाजल्यापासून आहात. आज लोकमत ग्रुपतर्फे महामॅरेथॉनचे आयोजन केलेले आहे. शहरामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं आहे. प्रत्येक रस्त्यावरून मी ज्यावेळेस इकडे येत होतो त्यावेळेस पाहत होतो, प्रत्येक रस्त्यावरून विभागीय स्टेडियमकडे लोक येत होते. 10,000 नागरिक सामील झालेले आणि मॅरेथॉनने चांगलं वातावरण तयार झालं. भुमरे साहेब, तुमचं घर बाजूलाच आहे, स्टेडियम आहे या ठिकाणी, तुम्हाला सवय सुद्धा आहे रोज सकाळी उठून चालायची. आज कसं वाटतं या स्पर्धेत? मला रोज सवय आहे. मी रोज स्टेडियमवर सकाळी 5 वाजता येतो. त्याच्यामुळं आज जे ते वातावरण आहे ते महामॅरेथॉन म्हणजे लोकमतच्या माध्यमातून इथे घेण्यात आलेले आहे आणि खरोखर एक आनंदाचं वातावरण आपण बघितलं. मी आता बरं, सिद्धार्थ. बघतोय काही 21 किलोमीटर, काही 10 किलोमीटर, काही 5, काही 3 सगळे नागरिक याच्यात सहभागी झालेले आहे आणि खरोखर एक आनंद. या सर, मला फक्त एकच प्रश्न विचारायचा, तुम्ही धावता का रोज? मी रोज धावत नाही, पण रोज सकाळी चालतो. भुमरे साहेब, तुम्ही धावता का रोज? मी धावत नाही, मी रोज वॉकिंग येतो, धावत नाही. बाबूजी, तुम्ही रोज धावता का सकाळी, का लोकांना धावायला लावता? मी स्वतःही धावतो आणि लोकांनाही धावायला लावतो. निश्चित बघितलं आपण या ठिकाणी एक वेगळा उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी जे. बघतोय. वेगवेगळ्या गटातल्या स्पर्धा आता फिनिशिंगला आलेल्या आहेत. जवळपास 10 ते 12 हजार लोक यामध्ये धावपटू. ब्रेकनंतर 100 गावं 100 बातम्या या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मात्र एक मोठी बातमी पाहणार आहोत. दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या शरीरामध्ये तब्बल 15.36 कोटी रुपये किमतीच्या कोकेनच्या 82 कॅप्सूल्स आढळून आल्या. आणि याबाबतची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली आहे. या गिनी अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. वैद्यकीय देखरेखीखाली हे कॅप्सूल जप्त करण्यात आलंय. दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या पोटामध्ये तब्बल 15.36 कोटी रुपये किमतीच्या कोकेनच्या 82 कॅप्सूल्स आढळलेल्या आहेत. कस्टम अधिकाऱ्यांनी या गिनी नागरिकाला अटक केलेली आहे. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.